असं ऐकणार नाहीयेस ना? पोलिसांना फोन लावा, तेच बघतील काय लावा करायचं. पोलिसांना फोन लावा, मी काही चूक केली नाहीये. तुमचं जे नुकसान झालंय ना ते आम्ही या जन्मात भरून काढू शकत नाही. फक्त त्या चुकीचं प्रायश्चित्त करण्याची एक संधी हवी. हे बघा, मला माहिती आहे प्रीतीचं खूप नुकसान झालंय माझ्यामुळे. तुमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं माझ्यामुळे, माझ्या चुकीमुळे. त्याचं प्रायश्चित्त करण्याची एक संधी द्या. मी माझ्या घरच्यांच्या वतीने तुमच्याशी बोलायला आलो. प्रीतीचं लग्न माझ्या मोठ्या भावाशी स्वराशी लावून द्या. काय बोलतोय तुझं, त्याला तरी करते का काहीतरी? पण अगं आई 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 अगं इथे 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 बस. कीर्ती पाणी आण पटकन, पाणी आण. अगं घे आई, आई पाणी पी. आई आई पाणी पी. काय चेष्टा वाटते? काय ठरवलंय काय तू की ह्यांच्या भावाला आपण मारलं, आता काय ह्यांचा छळ करूया, मजा येईल? असं का वाटत? नेहमी दारू पिऊन नसतोस म्हणून शुद्धीत नसतोस. नाही हो, तू माझ्या प्रीतीताईचं ज्याच्याबरोबर लग्न होणार होतं त्याची आई समोर उभी आहे. तुला हे सगळ्यांसमोर बोलताना थोडी सुद्धा लाज नाही वाटली? इतका निर्लज्ज कसा आहेस तू? ए निघ, आधी चालतो माझ्या घरात. निघ लवकर. पण आपण बोलतोय का ह्याच्याशी? अहो साहेब, अजून किती वेळ? नाही म्हणजे मुहूर्ताची वेळ टळून सुद्धा खूप वेळ झाला. हो गुरुजी, म्हणजे विधी करायचेच आपल्याला, पण अजून तितकंसं बरं नाही वाटत आहे मला आज. सारखं बाहेर काय बघतेस? काय आहे बाहेर? नाही बाहेर बाहेर काही नाही आहे. म्हणजे मला ना एकदम असं सफोकेट झाल्यासारखं वाटलं, म्हणून वाटलं की जरा दार उघडत ठेवूया का. हात तर थंडगार आहे तुझा. तू म्हणतेस पण मगाचपासून एक थेंब घाम दिसलेला नाही तुझ्या चेहऱ्यावर मला. नाही अरे, येतोय आतल्या येतोय घाम मला असा बारीक बारीक. विराज, एरवी वेळेच्या बाबतीत एवढा काटेकोर आहेस तू. सख्या मोठ्या भावाचे इथे विधी सुरू असताना तू कुठे गेला होतास? बाबा ते काय विचारतोय मी? अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलं तुझी तब्येत अचानक का बिघडली. एसी सुरू असूनही तुला घाम का येतोय आणि मी इतकं विचारून हा गप्प काय? तू कस्टडीत त्या नालायक भावाला भेटायला गेला होतास ना? एक शब्द बोलू नकोस तू. सगळं लक्षात आलंय माझ्या. तुझा खटाटोप का चाललाय ते. सुलू, मी तुला याआधी सांगितलं होतं, आता परत सगळ्यांसमोर सांगतोय. मला त्या नालायक गुन्हेगार मुलाची सावली सुद्धा या घरावर नको आहे. एक मिनिट, त्याला बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीस ना? सुलू, काय विचारतोय मी? तू त्याला कस्टडीतून सोडवण्यासाठी काही प्रयत्न करतेस का? अरे दादा, मी बस, मला माझं उत्तर मिळालं. आता मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. गुरुजी, आपण विधी सुरू करतोय. स्वराज, तन्वी, चला.
ऐक दाखवते माझं. तुला तुझी लायकी. काय झालं काका? आश्चर्य वाटलं का मी इथे आले कशी याचं? विचारा तुमच्या दारुड्या मुलाला. आणि हेही विचारा की आम्ही असं काय पाप केलंय की हा हात धुवून आमच्या मागे लागलाय. काय बिघडवलंय आम्ही तुमचं? का आमच्या आयुष्याची अशी राख रांगोळी करताय तुम्ही? या माणसाने माझ्या रिक्षेची काच फोडली, आधी माझी पुस्तकं फाडून टाकली. मी काहीच बोलले नाही. माझ्या भावाला मारून टाकलं याने. हे सगळं विसरून आम्ही त्या दुःखातनं सावरण्याचा प्रयत्न करतोय, तर हा निर्लज्ज माणूस आज दादाच्या 14व्याला माझ्या घरात घुसला. आणि वाटेल कसं बडबडायला लागला. वाटेल ते बडबडलं नाहीये. तू ऐक. तुम्हाला माहिती आज ह्याने काय केलं? हा त्याच्या भावासाठी माझ्या प्रीतीताईला लग्नाची मागणी घालायला आला होता. माझ्या भावाला मारलं.